परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। पुंडलिक वरदरूप श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक गुरुनाम येषां चरणसंग जीवाम साकरम सुख्यातम ज्ञान दान परायण ज्ञान करता भगवान रंगनाथ गुरुराज। चारी आकाश और चारी चेतन। हो श्री गुरुवाच सुनहु शिष्य एक कुल विचारा हे जाते शंका निस्तारा घटाकाशिक जल आकाशा मेघाकाश महाआकाशा चारी भेद ये नभ के जानहु पुनि चेतन के तथा पिछानहु इक कुटस्थ जो पुनि कहिए इस ब्रह्म ही जाने रहिए जब इनको तू रूप पिछाने निज शंका तभी सब भाने याते सुनीन को अभेदा नसे सुनत जन्मादि खेदा जो तेरे को शंका हुई है तिनका निस्तार कहिए निराकरण जाते हुए तो विचार मैं कहूँ तू सुन। जैसे एक आकाश में चारी भेद है एक घटाकाश है और एक जलाकाश है और एक मेघाकाश और एक महाआकाश है। विषय असा आहे मागच्या शंकाचं समाधान आहे। शंका विचारवंताचे शास्त्रीय शंका आहे, पामर शंका नाही, विषय शंका नाही, ही शास्त्रीय शंका आहे आणि शास्त्रीय शंका अभ्यास करणारा येत असते सगळ्यांना कोणाला तरी। त्याने सांगितलं काय आहे तर तिने म्हणतो त्याने पूर्व पक्ष असं केलं किंवा शंका त्याची असेल खूप विचारवंत हे परमार्थ अधिकारच आहे। जर जीव ब्रह्म म्हणायचं जीव ब्रह्म म्हणावं तर परमार्थ करायची काय गरज आहे आणि देव देव जर जग जीव म्हणावा तर कोणाची प्राप्ती कोणाला व्हायची मग ज्याच्याकरता कर तेच वस्तू नाही तर ही शास्त्रीय शंका खूप महत्त्वाची आहे। म्हणून त्याचा आता विचार सांगायला लागलेत की बाबा रे ठीक आहे त्याला उत्तर आणखीन दुसरा एक विषय त्याच्याबरोबर की बुद्धिरूपी वृक्षाच्या ठिकाणी दोन पक्ष आहेत, एक भोक्ता एक दाता। जीव हा बुद्धिरूपी वृक्षावर फलाचा भोक्ता आहे आणि ईश्वर ही त्याचा फलाचा दाता आहे। मग वेदामध्ये कर्म उपासना सांगितली, वेदामध्ये जीव भोगता सांगितलं, देव देता सांगता, मग त्यालाही व्यर्थच होईल ना। जर जीव म्हणलं तर कारण जीव देव जर म्हणलं तर हे सगळं शास्त्र पूर्वमीमांसाला काय उपयोग होणार आहे। जीव बी सिद्ध नाही काहीच नाही, मग कर्म कोणी करायचं। जीव ब्रह्मरूप जर आहे म्हणावा तर कर्म कोणी केलं कोणाला फळ द्यायचं आणि ब्रह्म जर जीव म्हणा तर फळ देणार कोण आहे कोणाला। म्हणून ही शंका शास्त्रीय आहे आणि तुमचं म्हणणं बरोबर नाही। म्हणून वेदाला अर्थवाद वेदाला काही सार्थकता राहणार नाही, म्हणून हे तुमचं म्हणणं काही बरोबर नाही अशी शंका केली। या शंकेचा अनुवाद केला। आता त्याचं उत्तर श्री गुरु खूप सुंदर रीतीनं देतात। फक्त एवढंच मनाच्या ठिकाणचे सगळे विषय बाजूला सारून विचार बाजूला सारून
जर ऐकलं तर लाभ होत असतो, नाहीतर मग आपलं चालायचं झालं काहीतरी चालल्यासारखं. इथं परमार्थ हा आमचा वर्तमान काळात सांगणारा आहे, भविष्य काळात बी नाही, भूतकाळात बी नाही. या परमार्थामध्ये वर्तमान काम आहे, उद्या नाही. आता जर केलं तर उद्या हिथं आमच्याकडचे नाहीच, वर्तमान काळात. आता तुम्हाला किती वेळ सांगितलं आहे, पण कुठे लक्षात आहे, कारण चिंतन नाही ना ते. असं मला विस्तार नाही सांगायचा. ते याच्यात चिंतनच करायला. 4 आकाश आहेत, घट आकाश, जलाकाश, महाकाश, मेघाकाश, असे 4 आकाशाचे विचार केले. चला. तैसे एक चेतन के 4 भेद है. त्याचे म्हणजे त्या आकाशाचे 4 भेद आहेत, 4 प्रकार आहेत. त्याप्रमाणे एक चैतन्याचे 4 प्रकार आहेत. एक कुटस्थ है, दूसरा और जीव है, और ईश्वर है, और ब्रह्म है. एक कुटस्थ आहे आणि जीव आहे, एक ईश्वर आणि एक ब्रह्म आहे, असे 4 भाग आहेत. ये 4 भेद आकाश की न्याय चेतन विषय है. हे 4 भेद जे आहेत ते आकाशाप्रमाणे आहे, ते चैतन्याचे. हे शिष्य, जब इनके स्वरूप को तू भले प्रकार से विचारने का, तब अपनी शंका का तू आप ही समाधान जानी लेवे. आणि ही जर बाबा तू चांगल्या विचाराने जर ऐकलं, भलं म्हणजे चांगल्या विचाराने जर ऐकलं तर तुझी शंका नाहीशी होऊन तू एक मोठा चांगला आहेस. जरा याते मैं इनका स्वरूप वर्णन करू हूँ, तू सुन. म्हणून मी याचा विचार सांगतो तुला, तू ऐक. जाको सुने के संशय रहित ज्ञान होय के जन्मादिक दुःख का नाश होवेगा. आधी जे विचारपूर्वक ऐकल्यानंतर तुला त्याची फलप्राप्ती होऊन जलमरणाची निवृत्ती होईल, जलमरणाचा बाद होईल. अथ घटाकाश वर्णन. जलपूर्ति घटकू जुदे जितनो नभ अवकाश, युक्ति निपुण पंडित कहे ताकू घट आकाश. आता बाबा घट आकाश कशाला म्हणायचं तर ज्या घटामध्ये पोकळे भाग आहे आणि ते पोकळे भाग असणारा ते पाणी त्यात साठलं जातं किंवा पाण्याला वाव देतो, म्हणून पाण्याला वाव देणारं जे आकाश त्याला घट आकाश म्हणावं. घट म्हणजे एक तांब्या घ्या, लोटकं घ्या, त्याच्यामध्ये जे पोकळ भाग दिसतो त्याला घट आकाश म्हणावं. पण ते घट आकाशाचं काय वर्म तर पाण्याला आकाश देते म्हणून ते घट आकाश. आणि त्या घट आकाशातलंच प्रतिबिंब, त्या घट आकाशाचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलं ते जल आकाश. असं घ्या लक्षात. पुढं सिद्धांत पुढे गोड आहे. हे शिष्या, जल से भरू घट को जितना आकाश अवकाश देवे है, तितने आकाश को पंडित जन घटाकाश कहे. पंडित जन विचारवंत लोक त्याला घट आकाश म्हणतात. जलाला अवकाश देणारे जे आकाश त्याला घट आकाश, पंडित जन म्हणजे विचारवंत म्हणतात. घटाकाश त्याच्यावर टिप आहे. यह शंका है, घट से बाहर जो आकाश है सो महाकाश है, तिसते भिन्न घट के भीतर का जो आकाश है सो घटाकाश है. यह घटाकाश का लक्षण सुगम है. ताकू छोड़ के जल पूरित घट को महाकाश जितना अवकाश देवे, तितना अवकाश कहिए आकाश घटाकाश है. इस रीति से लक्षण करने का क्या प्रयोजन है. म्हणून आता जसं हे घट आकाश हे महाकाशाचं एक हे आहे ना. मग महाकाश आणि घट आकाश यात जर काही फरक नाही, मग त्याला घट आकाश म्हणायची काय गरज आहे, असं काय लक्षण त्याची करायची गरज आहे. या का यह समाधान है, घटाकाश का पूर्व उक्त लक्षण करे तो घट के जामे स्थिति है, सो आकाश 5वां कपालाकाश कहना होवेगा. सो शास्त्र से विरुद्ध है. याते यह द्वितीय लक्षण करना उचित है. म्हणून घट आकाशाचं लक्षण करणं हे योग्य आहे. नाहीतर दुसरं ते कपालाकाशासारखं होईल, ते लक्षणाच्या बाहेर आहे, ते अनुचित आहे. म्हणून घट जेवढं आहे तेवढंच त्याचं आकाश आहे, त्याला घट आकाश म्हणणं हेच लक्षण करणं उचित म्हणजे योग्य आहे. जलाकाश वर्णन. जल पूर्ति घट में जो पुनी हे नभ को आभास, घटाकाश युत विज्ञान भाकत जल आकाश. हो, आता जल आकाश म्हणजे जसं त्या घटामध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडलं त्याला जल आकाश म्हणावा. घटामध्ये पाणी आहे, हे घट आहे. आता ह्याला आतल्या भागाला घट आकाश म्हणले जाते. पण याच्यामध्ये पाणी जर असेल तर त्या पाण्यामध्ये घट आकाशाचं प्रतिबिंब पडलं म्हणून त्याला जल आकाश म्हणायचं आहे.
सिद्धांत लई गोड आहे. हां, पुढे सांगता येईल. हे शिष्य, जल से भरा जो घट हे ताके विषय नक्षत्रादि सहित आकाश का प्रतिबिंब होवे है, सो आकाश का प्रतिबिंब और घटाकाश दोनों मिले हुए जलाकाश कहिए. म्हणून आकाशाच्या प्रतिबिंबामध्ये त्याच्या तारा हे ते सगळं पडते. कशामध्ये दिसते ना चांदण्या वगैरे, मग त्याला जल आकाश होण्याचं. कोई शंका करे है, आकाश का प्रतिबिंब नहीं होवे है, किंतु केवल नक्षत्रादि कण का ही प्रतिबिंब होवे है. हो काहे ते आकाश रूप करके रहित है, अरूप वाले पदार्थ का प्रतिबिंब होवे है. हो, विषय असा घेतला शंका पूर्व पक्षाने. अहो, आकाश रूपरहित असल्यामुळे त्याचं प्रतिबिंब पडत नाही, पण चांदण्यात जी काय ते रूपवान आहेत, रूपवान पदार्थ प्रतिबिंब पडतं आहे आणि रूपरहिताचं पडत नाही, असं त्याचं पूर्वपक्ष किंवा अशी शंका आहे त्याची. याते आकाश का प्रतिबिंब बने नहीं. म्हणून आकाशाचं प्रतिबिंब पडत नाही का, निरूप असल्यामुळे, रूपरहित असल्यामुळे. ऐसी शंका करे है, ताके समाधान जो जल में आकाश को नहीं प्रतिबिंब लखाई, थोरे में गंभीरता है प्रतीत की ही भाई. याते जल में व्योम को लखी आभास सुजान, रूप रहित जिम शब्दते है प्रतिध्वनि को भान. जो जल के विषय आकाश का प्रतिबिंब नहीं होवे, तो गोड़े परिमाण जल विषय मनुष्य परिमाण गंभीरता की जो प्रतीति होवे है, सो नहीं हुई चाहिए. हा जरा विचार आहे, जरा विषय नसतो तो स्वतःचा. सांगतो बाबा रे, तुला चालण्याचं प्रतिबिंब दिसतंय, पण थोडा तू विचार त्याच्यावर केला. आकाशाच्या ठिकाणी खोलपणा, गंभीरपणा असं जे दिसतंय ते कशाचं आहे? जलामध्ये एक आकाशाचं प्रतिबिंब आहे, जलात, पाण्यात. मग त्या ठिकाणी गंभीरता म्हणजे एक स्थिरता, एक सखोलता एकच आहे. चालण्याची ते आहे ते विषय असू दे, पण त्याच्या ठिकाणी जलाच्या ठिकाणी स्थिरता, गंभीरता कोणाची आली ती? तर ती आकाशाची आहे. गंभीरता म्हणजे स्थिरता. हलतंय कुठं? मग आकाशामुळे त्याला हलता येत नाही, घटामुळे त्याला हलता येत नाही, वायूचा स्पर्श होत नाही म्हणून त्याला हलता येत नाही, म्हणून ती गंभीरता आहे. मग गंभीरता आकाशाची आहे आणि आकाशाची ते प्रतिबिंबता त्याच्यात पडले म्हणून ती गंभीरता आकाशाची आहे. कशामध्ये? जलात पडलेलं प्रतिबिंब, चिदाभास. याते आकाश का प्रतिबिंब अंगीकार करना योग्य है. म्हणून आकाशाचं प्रतिबिंब त्यात जलात पडणं हे मान्य करावं लागतं, अंगीकार करावा लागतो. और जो कहे है रूप रहित पदार्थ का प्रतिबिंब नहीं होवे है, सो विनियम नहीं है. हां, रूपरहिताचं प्रतिबिंब पडत नाही असं म्हणणं त्याचं बरोबर नाही, असं काही नियम नाही. काहे ते रूप रहित जो शब्द है ताकि प्रतिध्वनि होवे है, सो शब्द का प्रतिबिंब है. अरे वा, याते रूप रहित जो आकाश है ताका भी प्रतिबिंब किती बने. गोड चिंतन आहे. काय कर, शब्दाला काही रूप आहे का? मग शब्दात प्रतिबिंब पडते का नाही? परत येते का? मंदिरात म्हणा, कुठं म्हणा, तुम्ही जसं उच्चार करा तसं प्रतिबिंब. मग शब्दाला रूप आहे का? नाही. मग त्याचं प्रतिध्वनी येतो का नाही? येतो. मग रूपरहिताचं प्रतिबिंब पडते का नाही? मग तू काय म्हणलं रूपरहिताचं प्रतिबिंब पडत नाही? हे कसं सांग ना. शब्दाला रूप आहे का? नाही. काय सांगू तुम्हाला? नाही, शब्दाला रूप नाही आणि त्याच्या प्रतिध्वनीला तर रूप आहे का? मग प्रतिध्वनी शब्दाचं प्रतिबिंब आहे, मग रूपरहिताचं प्रतिबिंब पडतंय. रूपरहित रहित आहे त्याचं प्रतिबिंब पडत नाही म्हणणे बरोबर नाही. मेघाकाश वर्णन. जो मेघ ही अवकाश दे पुणे तामे आभास, तीन दोनों को कहत है बुध जल मेघाकाश. आता मेघ आकाश म्हणजे ढगाच्या ठिकाणी असणारं पाणी, त्याला मेघ आकाश म्हणावं. मेघ आकाश म्हणजे ढग आहे ना, ढगामध्ये पाण्याचा साठा असतो तरच पाऊस पडतो. मग त्या ढगामधल्या पाण्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला मेघ आकाश म्हणावं. मेघ जो बादल, तिनको जो आकाश अवकाश देवे है, और मेघ के जल में जो आकाश का प्रतिबिंब है, तीन दोनों को मेघाकाश कहे. आणि मेघाला म्हणजे ढगाला ज्याने अवकाश दिलं आणि त्या अवकाश दिलेल्या आकाशात जे ढग आहेत
त्या ढगामध्ये जे पाणी आहे त्या पाण्यात पडलेलं जे प्रतिबिंब त्याला मेघ आकाश म्हणावं. कोई शंका करे है, जो मेघ तो आकाश विषय है, दिन में जल और आकाश का प्रतिबिंब दिखे बिना कैसे जाने जावे है. अरे कोणी म्हणजे बाबा ते ठीक आहे, पण तिथं आम्हाला पाहायला मिळत नाही, आम्हाला दिसत नाही, मग आम्ही कसं काय म्हणू त्याला असं म्हणत, ते सुद्धा बरोबर नाही. समाधान का दोहा. वर्षत मेघ अनंत जल उदक सहित ही हेत, दक नहीं नभ आभास बिन इम प्रतिबिंब समेत. हा यद्यपि मेघ विषय जल और आकाश का प्रतिबिंब प्रत्यक्ष नहीं है, हो तथापि अनुमान करके जाने जावे है. हो. अरे वेड्या, ते प्रत्यक्ष जर नसलं तर त्याला अनुमान करावं लागेल ना, तर्क करावं लागलं नाही. जर त्या ढगात पाऊस पाणी नसतं पडतं कसं, म्हणजे जिथं पाणी आहे तिथं प्रतिबिंब असतंच. मग ढगामध्ये पाणी आहे, पाणी असल्यामुळे आकाशचं प्रतिबिंब पडतंच. जिथं पाणी आहे तिथं प्रतिबिंब पडतं, असं अनुमान करावंच लागेल ना. मेघ जो जल की वृष्टि करे है, याते ऐसा अनुमान होवे है, जो मेघा विषय जल है, जो मेघा विषय जल न होवे तो जल की वृष्टि मेघा से नहीं हो. हा जल असल्यामुळे पडतं, त्याला काही एवढा विशेष नाही ते. और मेघा विषय जल है, सो आकाश के प्रतिबिंब सहित है, काहे ते जो जल होवे है, सो आकाश के प्रतिबिंब विना नहीं होवे है. जिथं पाणी असल्यामुळे तिथं प्रतिबिंब पडतंच म्हणून. मेघा विषय जो जल है, सो भी आकाश के प्रतिबिंब वाला. म्हणजे मेघाच्या ठिकाणी असणारं जे पाणी त्याच्याच आकाश प्रतिबिंब, म्हणून त्याला मेघ आकाश म्हणावं लागतं, म्हणावं लागतं. इस रीति से मेघ विषय जल और आकाश के प्रतिबिंब का अनुमान होवे है. हे चालायचे अनुमान होते ते तर्क. उदक और दक ये दोनों जल के नाम है. उदक आणि दक ही दोन्ही पाण्यालाच नाव आहेत. महाकाश वर्णन. बाहिर भीतर एक रस व्यापक जो नभरूप, महाकाश ताकू कहे कोविद बुद्धि अणु. व्यापक आकाश म्हणजे आत बाहेर असतात त्याला व्यापक आकाश म्हणावं, त्याला महाकाश म्हणावं. बाहिर और भीतर सारे एक रस व्यापक जो नभ कहिए आकाश का स्वरूप है. म्हणजे आत आणि बाहेर सारखंच आहे, त्याला आकाश म्हणलं जाते. ताकू अनूप कहिए अद्भुत बुद्धि वाले पंडित महाकाश कहे है. जे अद्भुत विचारवंत आहेत, पंडित आहेत, ते त्याला महाकाश म्हणतात, अंतर्भाषेसारखं असणारं. चारी चेतन के वर्णन. आता हे मात्र लक्ष देऊन ऐका. ह्याच्यामध्ये त्या शंकेचं वर्म कुठं आलं आहे, शंका कशी निवृत्त व्हायला लागली, ही विचाराचा हा सिद्धांताचा विषय आहे. हे जर लक्ष देऊन ऐकलं तर खूप मजा येईल. जर आता जसं आकाशाचे 4 वर्ग केले, घट आकाश, जल आकाश, मेघ आकाश, महाकाश, ही जसं वर्णन केलं, त्याचं जसं रूप सांगितलं, तसं आता चैतन्याचे 4 प्रकार आहेत. जीव चैतन्य, कुटस्थ चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्मचैतन्य, असे 4 भाग आहेत. त्याचा विस्तार फार गोड केला आहे. उपोद्घात. चतुर्भाती नभ के कहे लक्षण श्रुति अनुसार, अब चेतन के शिष्य सुन जासु लहे विचार. हे शिष्य, 4 प्रकार के आकाश के लक्षण कहे, अब 4 भांति के चेतन के लक्षण सुन. जाके सुनते विचार कहिए, विचार का फल ज्ञान प्राप्त होवे. आता बाबा विचार करून विचारानं ऐक, म्हणजे कळल्यानंतर त्याला ते फल प्राप्त होईल. अथ कुटस्थ वर्णन. मतिवा वेष्टि अज्ञान को अधिष्ठान चैतन्य, घटाकाश सम्मानिये सो कुटस्थ अजन्य. आता थांब. कुटस्थ चैतन्य कशाला म्हणावा, बुद्धीला अधिष्ठान जे असतं ते. मती म्हणजे बुद्धी, त्या बुद्धीला अधिष्ठान असणार त्याला कुटस्थ चैतन्य म्हणावं. आणि एक अधिष्ठान जे असतं ते असंग असून निर्विकार असतं, हे चांगलं लक्ष ठेवा. म्हणजे कुटस्थ जे चैतन्य आहे हे मनाच्या ठिकाणी, तुम्हाला हे विचार करत नाही तरी तुम्ही लोक हे विचाराने खूप आनंद होतो, पण नाही सामुग्री नाही. बुद्धी म्हणा, मनमना, त्याला अस्तित्व अधिष्ठान कुटस्थ चैतन्याचं आहे. ते अन्य रुचीन संबंध आहे, वास्तविक नाही. म्हणून बुद्धीच्या ठिकाणी कोणतेही धर्म असले तरी ते बुद्धीच्या ठिकाणी अधिष्ठान कुटस्थाच्या ठिकाणी नाहीत. का
किती धर्म अनुकूल प्रतिकूल असलेले बुद्धीचे धर्म बुद्धीच्या ठिकाणी, सगळे संसार धर्म बुद्धीच्या ठिकाणी, अधिष्ठान कुटस्थ चैतन्य ठिकाणी त्याचा संबंधसुद्धा नाही झाला. म्हणून असंग आणि निर्विकार कुटस्थ चैतन्य ह्याला घट आकाश म्हणावा. बुद्धि अथवा वेष्टि अज्ञान का जो अधिष्ठान चेतन है सो कुटस्थ कहिए. बुद्धी किंवा विष्टी, विष्टी एक संकुचित अविद्या. विष्टी या शब्दाचा अर्थ संकुचितपणा, संकुचित असणारे, संकोचन कार्य झाल्याचे लहान ध्येय पोषण ब्रह्मांडाचे. म्हणून अविद्याने तुम्हाला संकुचितपणा केला जाईल. तुम्हाला अविद्याने किती संकुचितपणा केला काय सांगावा. वेदांत हा अनुभवाचा विषय आहे. वेदांत तर्क नाही, वेदांत युक्ती नाही, वेदांत पोटभराचा विषय नाही. वेदांत हे वर्तमान कालामध्ये तुम्हाला तुमचं स्वरूपाचं पूर्ण बिनचूकपणा अनुभव देणारं शास्त्र आहे. पण अधिकारी नसल्यामुळे उपयोग होईना झाला. आता इथं काय लिहिलं आहे, कुटस्थ चैतन्याचा विषय चालला आहे. कुटस्थ चैतन्य म्हणजे असंग निर्विकार आहे. मग सगळे धर्म एक अविद्याच्या म्हणजे संकुचित ज्या अज्ञानाने केलं त्याला अविद्या म्हणावं, त्याला विष्टी म्हणावं, किंवा ते जर कळत नसलं तर बुद्धी म्हणावं. मग हे सगळे धर्म बुद्धीचे किंवा ते विष्टी अज्ञानाचे आहेत. काय धर्म तुम्ही जेवढे घ्याल तेवढे बुद्धीचे धर्म, जेवढे विकार आहेत तेवढे विकार बुद्धीचे आहेत. ते काढ अगोदर, मग तिकडं काढ जरा उठून काढ, नसलं निघत तर. इथं विक्षेप सहन होत नाही ना. हे सगळे धर्म असणारे बुद्धीचे किंवा विष्टी अज्ञानाचे आहेत. मग किती धर्म तुम्ही जितके मानताल तितके कमीच. तरी पण हे याला नाही झालं. अधिष्ठान कुटस्थ चैतन्याला त्याचं काही विकार होत नाही. त्याला द्रष्टांची येईल पुढं, पण आलेलं सांगून जातं झालं. आरसा आहे, आरशावर शिंतोडे आहेत. मग आरशावर शिंतोडे आहेत ही मान्य आहे तुम्हाला, पण त्याच्यामध्ये पडेल प्रतिबिंब त्याचे आहेत का? आणि त्या प्रतिबिंबाचं अधिष्ठान त्याच्यावर तर आहेत का? मग प्रतिबिंबावर जर नाही तर बिंबावर कुठले असतील? मग हे सगळे धर्म त्या आरशाच्या शिंतोड्यावर, त्या आरशावर. तसंही बुद्धीच्या ठिकाणी सगळे धर्म आहेत जर काय असतील ते, पण त्या बुद्धीच्या ठिकाणी चैतन्य, त्या प्रतिबिंब जीव त्याच्या ठिकाणीसुद्धा नाहीत. आणि त्या प्रतिबिंब चैतन्य जीवाचं अधिष्ठान कुठं त्याच्या ठिकाणी तर शक्य नाहीच झालं. हां, म्हणून हे तुला जे वाटतं आहे बाबा, जन्म मरण सुख दुःख मी माझं ही बुद्धीच आहे, तुझ्या नाही. ते कळलं तर तुला वाटलं की नाही ब्रह्मजीव मी ब्रह्म कसा असू शकत, माझ्या ठिकाणी तर हे सगळं आहे का आतापर्यंत ऐकलेलं. जन्म मरण सुख दुःख स्त्री पुरुष काम क्रोध हे सगळे माझ्या ठिकाणी. अरे हे तुझ्या ठिकाणी तुला भ्रमण वाटायला हे सगळे धर्म बुद्धीचे आहेत किंवा सगळे धर्म अविद्या विशिष्टाचे आहेत. हो, मग तुझे कुठे आहेत? मग सांग आता तू कोण आहेस तू? हां, म्हणून हे विचार सागर असं लिंक लावून चालवावं लागतं. हे माझे गुरुजींनी सांगावं, बाबा रे ग्रंथ गणिती आहे, हे कथानक नाही. राम आले, रावणाला मारलं, लंका बिभीषणाला दिली, परत आले, सगळं झालं. पण तुझ्या पदरात काय? आमच्याकडे तुझ्या पदरात आम्ही विचारतो बस. त्यांचं ते बरोबर आहे, पण तू ऐकतो काय त्यातून तुझ्या लाभ झाला सांग की. म्हणून वायाव्यर्थ कथा. हो, ते कथेचं आचरण जर लक्षात ठेवलं तर कथा ऐकली, तरी पण त्या कथेचा उपयोग त्याचे तुम्हाला काय आहे? जर लय तुमची बुद्धी असेल तर त्यातलं आचरण जर कळलं तर पुराण कळलं, आणि त्यातलं आचरण नाही कळलं तर पुराण काय कळलं? रामायण ऐकतो आणि सख्या भावाला झेलात टाकतो, हे रामायणाचं फल आहे काय? कळतं काहीतरी कळतं खरे काय नाही. मला सांगायचा विषय द्या सोडून. म्हणून बाबा हे सगळे धर्म कोणाचे आहेत? मग तू कोण आहे सांग आता, है ना? मग तुझ्या ठिकाणी आहेत का हे जन्म मरण वासना सुख दुःख मी माझं पण हे सगळे बुद्धीचं आहे, तुझं नाही. मग तू ब्रह्म आहेस असं आहे. आलं की नाही मागचं उत्तर कसं बिनचूक, पण कळलं पाहिजे हे तरी.
शंका त्याने काय केली ती, महाराज तुम्ही मला ब्रह्म म्हणता, पण मी सुखी दुःखी आहे, मी जन्ममरणवान आहे, मी करता भोगता आहे, मी पाप पुण्याचा करता आहे, तुम्ही मला ब्रह्म कसं म्हणता? अरे ते सगळे धर्म बुद्धीचे आहेत, तुझे नाहीत. हे जर कळलं तर दुसऱ्या तरंगात उपाधीचा विचार लक्षात आला तरी कळेल. हे कळत तसं नाही. हे समोर कोण कुत्र्यासारखं ह्याला गुरुजींनी सांगा, माझ्या 2 प्रकारचे श्रवण आहेत. एक स्वालमुखी श्रवण आहे आणि एक सिंहमुखी श्रवण आहे. सिंहमुखी श्रवण कसं, जिकडून धोंडा आला किंवा जिकडून गोळी आली तिकडे शिव पाहतो, आणि कुत्रे ते जिकडे दगड जाईल तिकडे जाते. कुत्र्याला हा ना त्या कुणकुण दगड आलं इकडे नाही कळत, ते तिकडेच जाते. तसं काही लोक नुसतं शब्दाच्या मागं जातात, पण शब्दाचं मूळ कारण काय, ह्याच्या पाठीमागचा संबंध काय, हे ज्याला कळतो सिंहावलोकन श्रोता, आणि जे शब्दाच्या मागं ते कुत्र्यासारखा श्रोता. हे तर विलाज नाही. म्हणून आमचे गुरुजी गेल्यावर कालचा विषय सांग काय झालं. जोपर्यंत कालचा विषय तू सांगत आहे तोपर्यंत तू पुढचा विषय नाही सांगत. हा तसं नाही. कृतार्थ जर करायचं असेल, जर अविनाश सुख भोगायचं असेल, जर नरदेहाचं मुख्य कर्तव्य जाणून घ्यायचं असेल तर हे करावं लागेल. पोट तर कुत्रे भरतात, लेकरं कुत्रे बाळाला असतात, मांजराला उंदराला लेकरं बाळ असतात, तर काय त्यात एवढं विशेष आहे. काय केलं तो तैसे यांनी शरीरा येणे सर किंबहुना एरजारी चिरापड हे करायचं. या शरीराने जन्म चिरा टाकायचा. तेव्हा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणं ही नरदेहाचं मुख्य पद आहे. पण नाही झालं, ईश्वर कृपा नाही, साधनेचं तृष्णत नाही, काय नाही झालं. तुला ना एक परमार्थ गमक कसं हे सांगायला व्यक्तिगत नाही माझा प्रश्न. हा परमार्थ समजुतीचा जर घेतला तर किती गोड आहे, आणि हे जर समजूत नाही घेतलं तर पोट भरतं. मग माझे गुरूंनी सांगा आम्हाला की दुकानदारी करून पैसा मिळून वाडा बांधला काय, आणि महाराजांनी कीर्तन करून पैसा मिळून वाडा बांधला काय, दोघं सारखेच. धंद्यात फरक आहे, हेतू एकच आहे. धंद्यात फरक आहे पण हेतू या नाही वाडा बांधायचा, आणि त्याने वाडाच बांधला आहे. मग काय करतो रे, कीर्तन कशाला करायला लागला? तुला कोण सांगितलं कीर्तन करून पोट भरायचं? करू का दुसरा धंदा कर काहीतरी. पण नाही झालं. म्हणून खोटे कुठे सरे तुझ्या पाया पुढे, जाणशी अंतर पडणार. भगवान तो खोटं तुला कळतं, कुठं तुझ्या पुढं लपून ठेवता येईल खोटं. खोटे कुठे सरे तुझ्या पाया पुढे, अरे खोटे तुझ्या पुढं कसं राहील, कसं तुला कळायचं नाही का? तसं नाही ना, पण ते नाही. म्हणून सगळे धर्म कोणाचे का तुझे? तू काय म्हणे स्वतः आहे का नाही? मग इथं असं जरा खूप मनथोडी नव्हतं करावं. काय चालला विषय? चला मग सगळे धर्म कोणाचे? जीवाचे का नाही? हां बुद्धीचे किंवा विष्टी अज्ञानाचे. मग वासना कोणाची? बुद्धीची. काम क्रोध कोणाचे? बुद्धीचे. जन्म कोणाला? बुद्धीला. मग वेड्या काय हे, तू त्याच्याहून वेगळा आहे असा निश्चय नाही. पदोपदी आम्ही सांगतो मी ब्रह्म आहे असं कळणं हेच ज्ञान आहे, मी ब्रह्म आहे असं जे कळणं हेच ज्ञान. आम्ही हे सांगितलं तुला. मग तू ब्रह्म आहेस का नाही? पण मी ब्रह्म असं कळत नाही. मग ज्याच्या अज्ञानाने जी भासली त्याच्या ज्ञान त्याची निवृत्ती होत असते, ज्याच्या अज्ञानाने जी भासलं त्याच्या ज्ञानाने निवृत्ती होती. मग तुला तुझं स्वरूप कळना म्हणून तुला सुख दुःख भोगावं लागायला लागलं. न कळणं हे काय एवढं आहे का? त्याच्या कितीतरी विषय लिहिलं का पाठीमागे. म्हणून सगळे धर्म कोणाचे आहेत? बुद्धीचे किंवा दृष्टी अज्ञानाचे. दोन्ही पद लक्षात ठेवायचं, कारण ह्याच्यामध्ये 2 पक्ष आलेत, 2 शास्त्र आले त्याच्यात. हे तुला माहीत नाही, पुढे येईल. चला. ज्या पक्ष में बुद्धि सहित चेतन जीव है, त्या पक्ष में बुद्धि का अधिष्ठान कुटस्थ कही है. औषधकवादीचं मत आहे. म्हणजे बुद्धीचं अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, बस एवढंच. बुद्धीमध्ये याचं प्रेम ते कुटस्थ चैतन्यच. ज्या पक्ष में बुद्धी कशाला म्हणून
बुद्धी कशाला म्हणायचं? धर्माचा निश्चय आणि ते मी आहे असं म्हणायचं ना बुद्धी. पुन्हा सांगतो, डबल सांगतो. बुद्धी म्हणजे पदार्थाच्या ज्ञानाचा निश्चय करणारं तत्व, ती बुद्धी. मग आता त्याच्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ही बुद्धीचे निश्चित असून माझे वाटतं हे नाव अज्ञान आहे. हे सगळे धर्म कोणाचे? बुद्धीचे. वाटतात कोणाचे? याचं नाव अज्ञान. पण ज्या काली वाटतात त्या काली बुद्धीचेच आहेत, तुझे नाहीत. तुला न कळण्यामुळे वाटायला लागलं नाही. पण माऊल म्हणते आमची ज्ञानोबा आहे माऊल, पुढीलाचे ओझे आपल्या माता का घ्यायचे, भारे का दाटत धनुर्धरा अर्जुना, पुढे तुझ्या असणारी बुद्धी ते तर तू अंगावर का घेतलं रे? त्याच्यापेक्षा माऊली म्हणते पुन्हा, देहाडाची मुळी आणि मी म्हणून ती पोटाळी. या देहाडाच्या मुळीवर मीच म्हणून पोटतो. मग देहाडाच्या मुळीचे विकार कुठे जातील? मी म्हणलं वाटणारच तुला, पण ज्या काली तुला वाटतं त्या काली ते नाही. तुला ज्या काली मी काम क्रोध आहे, मला शोक आहे, मला मोह आहे, मी जन्मवरून आणि हे तुला वाटतं त्या काली नाही. तो ते बुद्धीचे तुझे नाही, तू अधिष्ठान कुठं असतं असं. म्हणून विचारसागर हे लहान मुलाकरता लिहिलं आहे. म्हणून आमचे शंकर महाराज सांगायचे, विचारसागर प्रभाकर गुरुजींनी सांगावा, आम्ही सांगू नये. आम्ही सांगतो पण अनुभव नाही. आम्ही विद्वत्तेच्या जोरावर तर्काने सांगतो, पण अनुभव तिथून कसा प्रगट करावा हे गुरुजींनी करावं. म्हणून शंकर महाराजांचं गुरुजीवर नितांत प्रेम होतं. इतकं प्रेम होतं, गुरूंच्या वैकुंठ भूमीवर गेले, सगळ्यांनी गुरुजीविषयी काही तात्पर्य बोलले. गुरुजी असे होते, कोणी तसे म्हणले. धोंडा महाराज म्हणले, आता आम्हाला धाक कोणाचा नाही. आम्हाला धाक लावणारा गेला. आमचे महाराज होते, हे महाराज आमचे होते म्हणून आम्ही ते विचाराने नीट चालत होतो. हे महाराजांचं, धोंडा महाराजांचं म्हणणं. आणि शंकर महाराज म्हणले, मला बोलूच नका, मला बोलायला लावू नका. त्याने एक काय ढलपी घेतली आणि तिचे ठेवले. गुरुजी म्हणून बेहूस पडले. 15-20 मिनटं मूर्छेत पडले शंकर महाराज. इतकं त्यांचं शक्यत होतं गुरूंचं. तर ही लाभ असतं झालं, तसं नसतं ते झालं. तेव्हा ही लाभ होतं. कुठे एकत्व असल्याशिवाय लाभ होत नाही, त्याचं उत्तरच आहे. कुठेही असो. मग आता प्रपंचाचा चिकटा मनस्य असल्यामुळे हे कसं लवकर लाभ होईल? परमार्थाचा चिकटा वेगळा, प्रपंचाचा चिकटा वेगळा. प्रपंचाच्या चिकट्याचे परिणाम कळले तर माणसं बाजूला सरकेल. मग आता पण चिकटा बुद्धीचा माव कळला होता का? मग बुद्धीचा चिकटा असला तरी धर्म कोणाचे होते? ते बुद्धीचेच. पण न कळल्यामुळे कोणाचं वाटत होते? मग आता तू ब्रह्म आहेस का जीव सांग? अशी मजा आहे. म्हणून हे सगळं चैतन्य, कुठंसं चैतन्य तो आहेस, कुठंसं ब्रह्मचैतन्य आहे झालं. आणि हे सगळे धर्म बुद्धीचे आहेत. याला म्हणून माऊली म्हणते, पुढेलाचे वजन आपलं माझा का घ्यायचे जा, या द्यायचे म्हणे. मी कशाला म्हणतो रे? ज्या काली म्हणतो त्या काली तो नाही झाला. याला एक दर्शन दिलता पंचकर्म. दारू पिणारा माणूस काही बरवतो, तो असतो का तसा? त्याचं बरवणं असतं का? ते असतो. 10,000 रुपये दारूचे बडबड आहे. 10,000 रुपये दारू पेले ते सगळे आणि लागले बडबड करायला. काय करतील आता? तुम्ही ऐकत राहा, तुम्ही पण करतातच झालं. 10,000 रुपये दारू म्हणजे हे दारू पिणाऱ्या माणसाला काय कळते का? अरे काय सांगू, फार वेगळं. कोणतंच कळना. कोणाला काय म्हणावं हे सुद्धा कळत नाही. धर्मशास्त्र कळत नाही आणि भक्ती कळत नाही, ज्ञानही कळत नाही. ह्याला एक ओळी सांगतो माऊलीची बरं का. सकाळी मला गुरुजींची आठवण होती का नाही गुरुजीला माहीत. फिरायला गेलो आणि चिंतनात लहर लागली. हे माया किती कठीण आहे म्हणले. विषय चालला होता मनाचा. माया किती कठीण आहे का? की मन रजगुणाच्या विचाराने व्यवहार होते, तर त्यावेळेस मन सावध होते. गुरुजी करत असतात. त्याला माऊलीचे बोई आठवले. पाडस माहीत आहे का तुला? हरणाचं पाडस, पिल्लू हरणाचं, त्याला पाडस म्हणावं.
आता हरणाचं पिल्लू ती त्या पारण टाकलेली वाघूर त्यात सापडल्यावर ती कातरून निघून जाईल का? शक्यच नाही. तेव्हा उदाहरण माऊलीची बघ, का एखादा भेकड माणूस आहे, तुझ्यापेक्षा जास्त भेकड, तर तो असा भेकड माणूस आहे आणि तो एखाद्या भूताला भूत भिवून पडेल का त्याला? माऊली होती भेडा दिवशी भे होय, तसं ही मायाची नदी पार पडतील. ही जसं शक्य नाही तसं मायाची नदी पार पडणं शक्य नाही. असं जरी असलं पण माऊली म्हणते तसं नाही, एवढं नाही. ही जरी कठीण एवढी असली तरी नाही, एकच एक लीला तरले जे का माझं भावे भजले त्या आईली चढी सरले माया जा. एक भूमिका अशी दाखवली, एक भूमिका अशी दाखवली. भेडा दिवशी भेल शक्य नाही. पाडस वाघूर करंडी शक्य नाही. किंवा दुसरे त्याच्या बरं आलं लक्षात का मुंगी मिरू ओलांडेल शक्य नाही. ही जसं तसं माया नदी पार पडणं शक्य नाही. तरी पण एवढं कठीण जरी असलं तर एकच लीला तरलं. इथे एकाच लिलेत तरलं होते. काय जे सर्व भावी मज भजले काया वाच्याने माझे दास झाले तया असाला आईली थडी सरले माया झाला. आईली थडी म्हणजे मायाचा फटका बसायच्या आधीच माया नाहीशी झाली. इथंच उत्तर आहे. मायाचा पडगा बसायच्या आधीच ती साफ झाली. काय सांगू, तीर्थ म्हणते काय खावे दोष औषधाचे नाही. हे म्हणे कौणसी जमावे, हे म्हणणे कुणाला घेऊन जावं झाला. इथं काहीच नाही तर ही साज करा आणि त्याच्या उलट जीवाला पाठी लागल्याची कारण दात खातो कर करा हे जेवा करता. आणि यम म्हणतो यम धर्म सांगेत होता तुम्हाला नाही त्याची सत्ता. यम धर्म त्या पोलिसाला चपरस तिकडे जाऊ नका, तिथं आपलं गिऱ्हाईक नाही ते. हां हां, असे दोन्ही भाग आहेत झालं. म्हणून नाही मग आता धर्म कोणाचे, जेवाचे का बुद्धीचे, जेवाचे का अविद्येचे, अविद्येचे. जीव का ब्रह्म, मग जीव माझं वाटत होतं याचं नाव आज्ञा. हां, याला काय म्हणायचं शास्त्रीय भाषा जल आकाश. इकडे काय म्हणायचं जीव चैतन्य. मग जीव चैतन्य उपाधीचं विशेषण वाटतं म्हणून जीव चैतन्य, आणि उपाधी वाटतं की ते साक्षी चैतन्यच आहे. उपाधी कशामुळे म्हणायचं त्याचे धर्म त्याच्या ठिकाणी ठेवलं झालं. ओव्या माऊलीची आत्म्याच्या ठाई देहाचा धर्म देही पाहि आयशे जे जाणे ते आहेत का. हे अर्जुना, देहाचा धर्म देहाच्या ठिकाणीच पाहतात, आत्मस्वरूपात ठिकाणी आत्मस्वरूपात पाहतात. असे जे जाणणार ते क्वचित आहेत. तुम्हाला माझ्या गुरूंची आठवण, गुरुजी म्हणायची गोपीचंद कुंकू एक करून बरं का. आणि आता हे लोक गोपीचंद कुंकू एकच करायला लागले. म्हणजे काय परपंच परमार्थ एकच म्हणतात, त्याचं नाव एकत्र. तसं नाही झालं. हां, तसं भोगता त्याने गोडी निवडली. जो याच्यातला विचारवंत त्याने गोडी निवडले जाते. भोगता त्याने गोडी निवडली झालं. जो याचा साधक आहे तो ह्याचा निवाडा करतो झाला. हे कोणी सांगतो एवढी. कोण एक सुबटा विचाराचा अंगिठा आत्मा अनात्मा किटा फुटा देऊन. हे अर्जुना, कोणीतरी विचाररूपी भूमिकेवर आला आणि त्याने आत्मा आणि अनात्म्याचा कस पाहतो. आत्म्याचा कस कसा आहे, अनात्म्याचा कस कसा आहे. आता हे तर खूप मोठी भूमिका आहे, पण एवढे जर काही शब्द समजतो. अनात्म पदार्थ कस मांडला, त्यात अजिबात कस नाही. आणि अक्षय अखंड सुख स्वरूप अमर असं तू आहेस, असं ज्यांनी जाणलं तो साधक. म्हणून तू बुद्धी ही धर्म बुद्धीचे तुझे नाही, तुला जन्म नाही, काही नाही. तू कोण साक्षीचे कुठंच जायचं. कळतं ना सिद्धांत. मग कोणाचे होते धर्म मागे कोणाचे म्हणला. तुम तो बोलते मैं ब्रह्म हूँ लेकिन मेरे तो मैं कुटस्थ नहीं हूँ, मैं अनुकूल प्रतिकूल वाला पाप पुण्य का करता हूँ. अरे याचा नाव भ्रम आहे. चला, यह स्थान विषय यह सिद्धांत है। जीवपन का जो विशेषण है ताके अधिष्ठान का नाम कुटस्थ कहिए है। जीवपणाचं विशेषण, जीवपणाचं विशेषण बरं का. जीवपणा जीव नाही,
आता जशी लय गमतीचा खेळ माझ्या गुरुने सांगा, जीव पणाय रे, जीव नाही झालं, जीव नाही, जीव पणाय म्हणजे धर्म आहे झालं. आता कसं आहे का नाही, आता तुम्ही मेवण्याच्या नसताना एकमेकाची चेष्टा करता, मग ही आत चेष्टेचा भाव असतो का चेष्टा रूपच असतो? मग चेष्टेपणा आहे का चेष्टा आहेत खास? तसं इकडे जरा इकडे सगळे काय तुम्ही मेवण्याच्या नात्याने एकमेकाचा विनोद करता, पण आत बैठक काय असते हे मी नाही आहे का नाही. असं तसं ही बुद्धीचं हे विशेषण जर म्हणलं तर अंगावर धर्म येतील, आणि बुद्धी उपाधी म्हणली तर बुद्धीचे धर्म बुद्धीच्या ठिकाणी. मग आता अंतःकरण हे उपाधी का विशेषण? उपाधी. मग उपाधी म्हणून तर जन्मन कोणाचं, मग तू कोणाचं म्हणत होता रे? आकलीचं कांद्या काय जीव इतका खराब झाला, विनाकारण झालं, रीती गुंती मोकळी कोणती नाही भार. हो, जीवाचा एक स्वभाव गुरुजींनी सांगितलं, जीव कसा आहे गमतीचा भोळा, म्हणजे गाढवं, कुंभाराचे गाढवं, त्या गाढवाला दावण असतं बांधायचं, दावण हेच त्या कुंभाराच्या गाढवाला, कोणत्या गाढवाला, ते गाढव हाकीत न्यायचे, आणि जिथं उभं करत नुसतं त्याच्या पायाला असं करायचं, त्याला वाटतं बांधून टाकलं. तसं आहे असं आमच्या गुरुने सांगितलं. खरंच आहे ते, आम्ही पाहतो बरं का. कुंभाराचे इथं बघा कुठं मेक आहेत का गाढवाला, कुठं काय नाही, नुसतं त्याच्या जागेवर न्यायचं, त्याच्या पायाला नुसतं बोटं असं करायचं, बसलं गाढव बांधून टाकलं. दुसरी एक गाढवची अक्कल सांगितली गुरुजींनी. दुसरी एक चालण्यामध्ये गाढव सालीला उभा राहतं, ऊन वाटतंय म्हणून. तुम्ही नीट परीक्षा करा. आणखी आता गाढव कमी झालेत, हे दुसरे गाढव जास्त झालेत ना, तर ते गाढवं जनावरं चार पायाचे चालण्यामध्ये गाढव कधीही उभा राहत नाही, सावलीला उभा राहतंय, ही बुद्धी. तसं जीव हा कोण आहे गोंद झालं का, म्हणूनच कुंभाराचा की सांगतो का म्हणते गाढ होऊन घेते मनामागे धाव. हे का मी इतकं सांगितलं, हे सगळे बुद्धीचे धर्म असताना, अविद्याचे धर्म असताना, माझे म्हणतो येत ना, भ्रांती येत ना, अज्ञान आहे, ही उपाधी तुझ्या नाही. सो कुटस्थ अजन्य है, म्हणजे कुटस्थ जन्मरहित आहे, अजन्य म्हणजे जन्मरहित, उत्पत्ती से रहित है. आहे का नाही तेच. मग आता उत्पत्ती कोणाला रे, म्हणजे जन्म कोणाला सांगते आता बुद्धी जीवा. हां. आणि तो काय म्हणत होता, मैं काय सब्रह्म हूँ, मैं तो जन्म मरण है, मैं तो पाप पुण्य का करता हूँ, मैं तो स्त्री पुरुष हूँ, मैं तो मूर्ख शाला हूँ. अरे हे सगळ्या बुद्धीच्या तुझे नाही, चल पुढं. या का अभिप्राय यह है, ब्रह्म से न्यारा जैसे चिदाभास उत्पन्न हुए है, तैसे यह उत्पन्न नहीं हुआ, किंतु ब्रह्मरूप ही है. कोण कुटस्थ, कुटस्थ. घट आकाश महाकाशच आहे, जल आकाश महाकाश नाही. पाणी काढलं ते जल आकाश कुटस्थ, कुटस्थ महाकाश. तसं बुद्धी बाजूला साडली की कुटस्थ चैतन्य, कुटस्थ म्हणले की व्यापक आलं पुढं. असं बस ना, एक ओळ घ्या, संपूर्ण संपलं का, राहू दे मग, 2-3 ओळी राहिले. घे मग. जैसे घटाकाश महाकाश से न्यारा नहीं होएगा, किंतु महाकाश रूप है. हो यह जो कुटस्थ है सोई आत्मपद का लक्ष्य अर्थ है, हो. और याही को प्रत्येक कहे है. म्हणजे ते कुटस्थ या शब्दाचा आत्मा स्वरूप आहे, आत्मा हे प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्ष या शब्दाचा अर्थ, पण ते अनुभव आहे, अनुभव असतो ते एक व्यापकच आहे. याला एक ओळी सांगतो माऊलीची. काय माऊली सांगायची जरा सांगतो माऊली सांगते, मी तरी कैसा सूर्य प्रकाश जायचा. मी जर कसा असेल, सूर्य कोणाला नाही, सूर्य सगळ्याला प्रत्यक्ष, तसं मी प्रत्यक्ष कोणाला नाही, सगळ्याला. पण आंधळ्याला सूर्य प्रत्यक्ष आहे का, डोळसाला आहे का नाही. तसं मी प्रत्यक्ष अज्ञानाला का ज्ञानाला, ज्ञानाला. अज्ञानाला मी असून काय उपयोगाचा, असं ते.
म्हणून अज्ञान आहे तोपर्यंत सगळे धर्म अंगावर घेशील, अज्ञान नाही म्हणजे की तू मस्तीत राहतील. ह्याला शिकायचं नाही, ह्याला विचाराने ओळखायचं आहे, ह्याला काही करत नाही, ह्याला विचार आहे झाला. ते विचार त्या निरसले, ते सहज प्रपंच सांडवले, तत्व उरले ज्ञानी असे. हे साधूंच्या घरच्या विचाराने तो ज्या ठिकाणी जन्ममरण नाही, जन्ममरणाचा भ्रम आहे झाला. असं ह्याला एक दृष्टा सांगितलं तर वही सांगतो मला एक. कवण एक अवांतर अहंकाराचा भूत संचार झाला असे विसर म्हणून आत्मबोधाचा. कवळ एक अवांतर कोणीतरी एक खूप अनादिकालचा अहंकाराचा भूत संचार झाला. अहंकाराचा भूत संचार झाला म्हणून काही भ्रम आला. त्याला भगवान भावाने दृष्टांत दिलं. ही वय मी त्यांना विचारली होती मनेरवाडीला. ते ढकलमचे लोक बरोबर बाबा म्हणले कोणी वय विचारा ज्ञानेश्वरीतले. आता त्या बाबांचं फार वजन होतं ना, त्याने लिंग कापून टाकलं होतं म्हणून त्यांची किंमत होती जास्त. पण ते विषय पामारामध्ये शहाण्याने त्याला किंमत नाही दिली. लिंग कापून टाकणं म्हणजे शहाण्याचा विचार नाही आहे, पण विषय पामाराची किंमत त्याला. आता लिंग कापून टाकलं म्हणजे काय झालं, मनातले दोष गेले पाहिजेत ना. गरीबाला मारून हाणून टाकून दिलं म्हणजे लय शहाण नसतं. मनाला ज्याने मारलं तो खरा साधू, असं मला विस्तार सांगायचा. सगळ्याला विचार कोण नाही म्हणलं, हे बाबा विचारतील. मग मला आता आपण तर काय विचारावं म्हणलं, समाजाच्या दृष्टीने थोडं आचरण ठेवा. नाही होय नाही म्हणजे विचारा म्हणले कोणी बी. ठीक आहे म्हणलं. मग मी म्हणलं बाबा वय ही कशी आहे, जे एक अवांतर अहंकाराचा भूत संचार झाला असे विसर म्हणून आत्मबोधाचा. पाहिलं अगोदर माझ्याकडे नीट पुन्हा विचारलं. त्यांनी सांगितलं, त्यांनी एक दृष्टांत दिला. ब्राह्मण आहे म्हणजे ब्राह्मणाला मुसलमानाचं भूत लागलं, आणि ब्राह्मणाला मुसलमानाचं भूत लागलं म्हणतो अल्ला रसूलुल्लाह हे म्हणू लागला. तर ब्राह्मण का भूत लागलेलं मुसलमान आहे, ब्राह्मणच आहे, पण भूत लागल्यामुळे त्याचं वर्णन करू लागला. तसं जीव हा आत्मा आहे, पण अविद्या नावचं भूत लागल्यामुळे बरायला लागला. मग अल्लाउद्दीन हो. अरे तो अल्लाउद्दीन नाही, तो ब्रह्मण आहे. तसं तो ब्रह्म आहेस, पण अहंकार नावच्या भूतून तुला झडपलाही झालं. आणि मग काय बाबा काय बरवतं नाही. मी ते नाटक करत आणि माणसं भूत लागलेली काय म्हणते त्यांची त्यांनाच माहीत, आपल्याला भूतच माहीत नाही. तर एकच भूत आम्हाला माहीत, पंढरीचं उभा राहिलेला. ते भूतला एक वाईट आहे. और याही को निज रूप कहे है और यही जीव साक्षी है. म्हणून याला जीव काय म्हणायचं, निज रूप किंवा निज रूप साक्षी आहे. आणि जीव ही एक कल्पना आहे, त्याला बाकी काही नाही. हे म्हणून हे सगळे धर्मबुद्धीचे आहेत. तो जीव नाही, तो कुठं असतो, असंग ब्रह्मरूप आहे. त्याला पुण्यली करून असं. अरे